पाहूयात पुढची बातमी। गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात पायलट आणि को पायलटच्या चर्चा रंगल्यात। त्याचं झालं असं की अमरावती विमानतळाच्या उद्घाटनावेळी विमानाचं लँडिंग झालं, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानामुळे चर्चांना उधाण आलं। महायुती सरकारमध्ये नाराजीची चर्चा रंगत असताना अमरावतीमधल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे म्हणाले, आताच्या सरकारमध्ये फडणवीस पायलट तर मी आणि अजितदादा को पायलट आहोत। आता या विधानानंतर संजय राऊतांनी शिंदेंसह सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा टीकेचे बाण सोडलेत। तो पायलट को पायलट नाही तर लोको पायलट असल्याचा टोलाच राऊतांनी लगावलेला आहे। राऊतांच्या या टीकेला शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस 2.5 वर्षापूर्वी आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प बंद पडले होते, अनेक योजना बंद होत्या, विकास ठप्प होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो, देवेंद्रजी आणि अजितदादा को पायलट होते। आता देवेंद्रजी पायलट आहेत, आम्ही दोघं को पायलट आहोत। पायलट होते आता को पायलट झाले असं त्यांच्याकडून। ते लोको पायलट असते, ट्रेनचे पायलट बरं का, कारण त्यांना त्या विमानातनं उतरवलेलं आहे आणि त्यांना आता लोको पायलट केलाय। लोको पायलटचा अर्थ समजून घ्या। तर शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर वारंवार दोन्ही शिवसेनेमध्ये सामना रंगतोय। अमित शहा शिंदे भेटीवरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला। देवेंद्र फडणवीसांची चाकरी करा किंवा सरकारमधून दूर व्हा अशी तंबी अमित शहांनी शिंदेंच्या पक्षाला दिल्याची टीका राऊतांनी केली। राऊतांच्या या टीकेला शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा त्यांना तंबी दिली की फडणवीसांची चाकरी करा नाहीतर सरकारमधनं दूर व्हा, तुमच्याशिवाय हे सरकार चालेल। मला माहिती आहे काय त्यांच्या चर्चा असतात त्या, फार शहाणपणा करू नका। त्याच्यामुळे आता हे खातेपिती घरं सोडून कसे निघतील बाहेर। त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे इथेच राहूया आपण, भांडी घासू, चाकरी करू, गुलामी करू, पण आता बाहेर पडता येणार नाही। तुम्हाला कधीतरी थोडंसं तरी वाटू देणार काहीतरी। राजकारणामध्ये खोटं बोलण्याची एक लिमिट तरी ठेवा। तुम्ही केलेले फोन अमित शहा कधी घेताही नाही, पण अमित शहा एकनाथ शिंदेला फोनवर काय बोलले हे तुम्हाला कळतं कसं? लिमिट ठेवा, लिमिट। खोटं बोलण्याची थोडंसं लिमिट ठेवा। लहान मुलाला जरी विचारलं का संजय राऊत असं म्हणताय तर तो म्हणतो मूर्ख माणूस आहे। ही तुमची असलेली प्रतिमा कधीतरी तुम्ही सुधाराल का नाही? तर दुसरीकडे आनंद दिघेंच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये जोरदार सामना रंगला। बघूया। संजय राऊत दिघे साहेब असताना होते का? कुठं होते संजय राऊत? त्यावेळी संजय राऊत बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या विरोधात लिखाण करत होते। ज्यांनी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेविरुद्ध लिखाण केले त्यांनी आता आम्हाला दिघे साहेबांनी काय शिकवण दिली आणि आम्हाला बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय शिकवण दिली हे संजय राऊतांनी सांगण्याची गरज नाही। त्यावेळी संजय राऊत शिवसेनेच्या विरोधात लिखाण करत होते, एवढी फक्त त्यांनी आठवण ठेवावी। काँग्रेस पक्षातून इथे बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई, आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार? एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही। दुसरा असा आहे त्याने इतिहास वाचावा। ज्या संपूर्ण विषयावर ते खटला चालला, गद्दारांना क्षमा नाही, तो खटला काय होता आणि त्या संजय राऊतांची भूमिका काय होती हे जरा एकदा या बरं का या पोकळ शंभूनी समजून घ्यावं। दोन्ही शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दुरावल्याची टीका वारंवार भाजप आणि शिवसेनेकडून केली जाते। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी याच मुद्द्यावरून जोरदार प्रचार करत उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली होती। तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालू पाहत असल्याचं बोललं जातंय।
नाशिकच्या निर्धार शिबिरात उद्धव ठाकरेंनी शिवस्मारकाचा मुद्दा उपस्थित केला. उदयनराजे भोसलेंच्या विधानाची री ओढत अरबी समुद्रात शिवस्मारक होणार नसेल तर राज्यपाल भवनच्या जागेत शिवस्मारक उभारावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी सरकारला केलं. उद्धव ठाकरेंच्या या आवाहनावरून शिंदेच्या शिवसेनेनं जोरदार पलटवार केलाय. शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या नावाखाली तुम्ही महापौर बंगला गिळल्याची टीका संजय शिरसाट यांनी केली. त्यामुळे या मुद्द्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक कधी होणार, कधी कोण करणार, सुरुवात कधी करणार? मी स्वतः हजर होतो. नरेंद्र मोदींच्या हस्ते जेव्हा जलपूजन झालं, कुठे गेलो, काय गेलो, बोटीत बसलो गेलो आणि मग मोदीजींना एक पट्टा बांधला आणि मग त्यांनी ते सगळं फुलं वाहिली, सगळं मंत्रोच्चार काय चालले होते, जलपूजन झालं. आम्हाला वाटलं आता फडणवीस बसले, 2-3 वर्षात स्मारक होईल. मध्ये आपलाही काळ गेला कोरोनामध्ये. पण अरबी समुद्रामध्ये स्मारक जर होत नसेल तर उदयनराजे बोलले ते बरोबर आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपाल मोठे नाहीत, असूच शकत नाही. तर उद्धव ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांनी काय प्रत्युत्तर दिलंय तेही बघूयात. अरे जो महापौर बंगला तुम्ही गिळलाय ना, ते पहा पहिले. शिवसेना प्रमुखांच्या नावावर तर महापौर बंगल्याचं गिळायचा प्रयत्न केला, त्याच्याकडे पहा. शिवाजी महाराजाबद्दल तुम्हाला बोलायचा अधिकार तरी पोहोचतो का? तुम्ही औरंगजेबाबद्दल बोला, तुम्ही अफजल खानाबद्दल बोला, तुम्ही ओएसी बद्दल बोला, तुम्ही त्या मुसाबद्दल बोला. हे तुमचे भाग्यविधाते आहेत. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून हर्षवर्धन सपकाळ भाजप विरोधात कायम आक्रमक भूमिका घेत आहेत. भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांवर ते थेट टीका करतायत. आता तर त्यांनी संघावरही जोरदार हल्लाबोल केलाय. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये नव्या वादाची ठिणगी पडली आहे. खुलदाबादेतील औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून पेटलेला वाद नागपूरपर्यंत पोहोचला. विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर 2 गटात वाद होऊन नागपुरात हिंसाचार झाला होता. हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोपांच्या फैरी झडल्या. सपकाळ यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध काँग्रेस संघर्ष पेटलाय. तर नागपूर हिंसाचाराची आग आपल्या घरापर्यंत पोहोचली आणि रेशीम बागेतील कुलप कधी तोडले जातील या भीतीनं भाजपनं कबरीच्या मुद्द्यावरून माघार घेतल्याची टीका सपकाळ यांनी केली. तर हिंमत असेल तर रेशीम बागेच्या कुलपाला हात लावून दाखवाच असं आव्हान संदीप जोशींनी सपकाळ यांना दिलंय. यावरून आता जोरदार राजकारण तापलंय. त्यामुळे धनंजय मुंडेचा झालेला जो राजीनामा आहे, हा राजीनामा काही नैतिकतेच्या आधारावर झाला नाही. तर त्यांना वाटलं की मंत्रालयात लोक घुसतील म्हणून त्यांनी राजीनामा घेतला आणि उपरती जे सुटली की त्यांच्या लक्षात आलं की या रेशीमबागच्या कंपाऊंडचे कुलप कधी तोडले जातील, म्हणून त्यांनी घाबरून आता कुठेतरी वेगळी भूमिका घेतली. आता तरतुदीचा वेगळा नाव सुरू करतील, एकमेकांच्या विरोधात लढवण्याची भूमिका घेतील. माननीय हर्षवर्धन सपकाळजी 100 वर्ष झाले संघाला, संघाच्या कार्यालयाला लॉक लावण्याचा दम कोणाच्या नाही आहे. तुमच्या असेल तर तुम्ही लावून दाखवायचे प्रयत्न करा. मग तुम्ही आहेत आणि आम्ही आहोत.